बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं. ओम श्री बाळू मामाय नमः. अध्याय 6. बाळू वर्षाचा होता 16, रानी कडक उन्हाळा, चारा आणिक जळा, दुष्काळ आला. तरी बाळू होता चपळ, विहिरी माझी उतरे खोल, वाटी माझी भरे जल, तृषे लागी. ऐसेनी कठीण काळी देवदूत आले जवळी, बाळू ते मागती ओंजळी, जळाची ते. तयांची तृष्णा निवारे, आशीर्वाद देती उच्चारे, तू बोलशील ते होईल खरे, येथूनी पुढे. ही आशीर्वाद शक्ती देवदूतांची उक्ती, बाळू मामांचे हाती युक्ती, लोकसंग्रहाची. जे कार्य ते हाती घेती, तया पूर्णता ही एकची गती. धरली लोकसंग्रहाची गुंती, जनहितासी. मग मामा योजिती भंडारा, मांडिला श्रद्धा भक्तीचा पसारा. परी अंतःकरणी नाही थारा, स्वार्थीपणाला. भंडाऱ्या माझी अन्नदान, तैसे देवाचे भजन. ढोलनाद भेदे गगन, मना सहिते. होई भंडाऱ्याचे स्नान, रोगव्याधी जाई पळून. पिवळी होई जमीन, सर्वची पिवळे. श्रीकृष्णे झटकला पितांबर, पीतत्वे भरला परिसर. तयाचा होई अडसर, अज्ञानासी. ऐसेनी मेतके ग्रामी, पहिला भंडारा नामी. जन उत्साही तैसे प्रेमी, वोळांगती. फाल्गुन वद्य एकादशी, उधळण भंडाऱ्याची खाशी. तेची वद्य द्वादशी, मिष्टान्न भोजन. भोजन भाऊ तैसे भक्त, ओढाळ आणि विरक्त. दीन दरिद्र असंख्यात, भोजना येती. तीर्थयात्रा मोठी भरे, फळा फुलांचे हारे. माल भरोनिया उरे, नाना दुकानी. पुढे मुगळी करड्याळ नंद्याळी, ही यात्रा भरे आगळी. आणि कोलेवाडीचे स्थळी, आजही असे. मेतकी मामांचे मंदिरी, चिकोत्रा नदीचे किनारी. पादुका केल्या ओतारी, मामांच्या कृपे. हालसिद्धाची मूर्ती, घडविता न चाले मती.
जवरस पितळेचा ओती स्फोट होई. ऐसेनी होता निराशी आला मामांचे पायापाशी. म्हणे मी पातकाची राशी मूर्ती न घडे. मग मामा म्हणते ओतारी तू माझ्या पादुका करी. हाल सिद्धाची तरी होई मूर्ती. मग हाल सिद्धाची मूर्ती घडली जैसे आरती. जै मामांची पादुका पूर्ती केली त्याने. त्या पादुका मंदिरी स्थापिती. मग केली मामांची मूर्ती. विठ्ठल देव रुक्मिणीपती तवे केले. पुढे मंदिराचे अंगणी उंच स्तंभाची उभारणी. जयाभूत बाधिता आलिंगती बोलो लागे. पिशाच्यांच्या नाना खेळी न चालती स्तंभाजवळी. ऐसी कित्येक होती मोकळी आलिंगिता. भंडारा आजही चाले स्वये मामा जेथे रमले. जेणे जनांचे फेडो आले संसार कष्ट. 6वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण. अज्ञानाचा गहिरावर्ण होई फिका. ओम श्री बाळूमामाय